नमस्कार, जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात मी योगेश तमाम सर्व तिरमल समाज बांधवाचं हार्दिक स्वागत करतो. विषय असा आहे की जेना पा अँड्रॉइड मोबाईल होई आणि जो अँड्रॉइड मोबाईल वापरस त्यांना पा इंस्टा होई, इंस्टावरचा व्हिडिओ वगैरे दगस होई. तर गेल्या 2 दिवसापासून म्हणजे मागला 2 दिवस मा एक बातमी एक व्हिडिओ आपण सतत एक देखील आणत की प्रॉपर धरणगाव तालुका राहणारा एक मुलगा आणि हल्ली मुक्काम बेरंडोल तालुका राहणारा हितेश विठ्ठल पाटील उर्फ विकी दादा, जो एक फेमस रील स्टार होता. कमी कालावधीमध्ये खूप तिने नाव कमाय आणि फेमस झाला जातो. तो व्यक्तीनं म्हणजे ज्यावेळेस पहिला स्टार्टिंगला 2 दिवस पहिले म्हणजे ज्यावेळेस इंस्टा ओपन करा त्यावेळी व्हिडिओ दाखवा ना, तर कोणीतरी भाऊपूर्ण श्रद्धांजली टाकली होती. दैकी सण मला खूप वाईट वाटणं की मग भाऊपूर इथला चांगला होता, इथला व्यवस्थित होता, नवरा बायकोसनं एकदम व्हिडिओ चांगला आहेत म्हणतं, कपल तेच भारी होतं. चुकीनं जाय म्हणता पोऱ्या सांगा आणि कसं काय वारणा बा माल वाटा म्हणता ऍक्सिडेंट वगैरे जावी काहीतरी चुकीनं जा नाही. मग मला एकदम दुःख जाय आणि मग मी बी स्टेटसले मी बी ठीक ना. नंतर बाहेरून लोकेस मग चौक मग चर्चा वगैरे केल्यावर म्हणतो तो असा असा पोऱ्या आपण व्हिडिओ वगैरे बनायचे नव्हतं मरी घ्या. तो लगेच बाकीना लोक म्हणे वाय बार होता म्हणे, तो काही काम नव्हता. आणि म्हणतं कसं काय अरे दारू वगैरे पे म्हणे, घरावाला त्रास दे आणि मार टोक करे. मग त्यांना बापनीस तिला मार टाक, बापनी सुसाईड करली ना म्हणे. म्हणतं नाही रे, असं काय बी लोक काय बी आपापल्या त्याच खोटं नाटा असं विका तो पोऱ्या तर गण चांगला दिकस आणि व्यवस्थित म्हणतं असं काही होणार नाही. लगेच काल दिसणार लोकमत पेपर वाचा म्हणजे 28/2/2025 ना. तर लोकमत पेपर वाचानंतर त्यांना पहिलीच बातमी होती हेडलाईन्सली आणि तेव्हा सर्व सत्यता करणे की तो मुलगा खरंच वेशनाधीन होता बा आणि त्यांना बापनीस त्याला मार टाकन बापनी सुसाईड करली नंतर सुसाईड नोट लिहिली होती बा. मग मी लगेच त्यानं मग स्टेटस म्हणून मोबाईल ठेवलं होतं, ते लगेच स्टेटस मी उडाय दिनं. म्हणून चुकीना पोऱ्याला आपण सपोर्ट करा, चुकीना माणूसले म्हणजे माणूसनं लगेच मत कसं परिवर्तन होत समोरला आणि हकीकत किंवा सच्चाई अपुरी सपुरी ज्ञान ऐकामुळे कसं बा आपला ऐवस. नंतर मी स्टेटस त्यानं उडाय दिनं. लगेच रात्री आखो मोबाईल ओपन करा फेसबुकवर एबीपी माझा ना न्यूज की तेव्हा ते तो मरी घ्या तीन बाई अशी सांगे की मन नवराले मन सगळा सासरा आणि मारेल नाही मन सगळा सासरा. ते म्हणे तिला खुर्ची बी घालता त्रास होय बा एकदम तो आजारी आहे तो कसं काय मारी मना चुलत सासरा आहे त्याने मन नवऱ्याला मारेल बा. मग ते ऐकीच नाको एक मन परिवर्तन असं होय ना. नाही भाऊ त्यांना अन्याय होईना त्याला न्याय भेटायला पाहिजे आणि इसनी मारा बा. लगेच 3 महिना आई उन स्टेटमेंट तर पोऱ्यान माया सांगे की मना पोऱ्या खरंच व्यसनाधीन होता, दारू पी आणि आमना गरबाला त्रास देवा मार ठोक बी करे माल बी मारे बापले मारे. लगेच आखो मन आखो परिवर्तन होणे जाय चांगलं जाय झालं म्हणतं. मरी घ्या असा काही जगी समजू माय बापले त्रास द्या अमुक दे डमुक दे ते पुढला विषय पुढे. पण नंतर असं वाटत की बो नाही भाऊ दोन्हीचं कपल चांगलं होतं, चांगला व्हिडिओ येत असं घडायला नको पाहिलं तर जे जाय ते. पण तुम्ही ऐकणार बी त्या गावना नाहीत आणि मी बी बोलणार त्या गावना नाहीत. देव धर्म खरं खोटं तेचले मग जे होईना ते होईना. तुम्ही जे ऐक ते मी नाही ऐक ते सांगा ना. तात्पर्य आयुष्यमा येत असताना पुरी घटनाने शहानिशा कराशिवाय किंवा ते काही सत्यता पारखाशिवाय आपण निष्कर्ष काही काढू नये की कोण चांगलं कोण वाईट. बराच लोक आपला समाज माझा ते वरती गण चांगला दिसतं, गण चांगलं गोड बोलतात, पण त्या ओरिजिनल मातीसनी कहाणी वेगळा राहतात. त्या कसा गुंड प्रवृत्ती आहेत, कसा नालायक आहेत, काही असं घटना घडतच. तसं आता 3 मिनिटं ना छोट लाखो 3 मिनिटांमा 4 मिनिटांमा सराव तुम्ही जे पुढलं जे ऐकशात ते सांगा ना. निष्कर्ष मनासोबत बी असं घडणं होतं. मनासोबत म्हणजे मत परिवर्तन कसं होत भाऊ माणूस खोटं नाटक करीसन. मी समोर तुमले लाईव्ह समजाळच मी की मागला तारीखले जे मनार खोट्या केसेस वगैरे समोरली पार्टीने टाकलेत ते 40 गाव कोर्टामा मी जायला होतो तारीखले. आणि मी थोडं अडीच होतो कोर्टामा आणि आमनी समोरली पार्टी 22 बसेल होती आणि 22 चावई वगैरे त्या बाया एकमेकले बोलते माय तू आडी कशी काय अमुक डमुक. मग ती कसं काय खरं कसं काय सांगी की मी बा येणार करते बाळ कानीशे बा आणि आम्ही असं शेत ते तसं काय तिला सांगायला नाक नाही सांगायला नाही जागा म्हणणार चंद्रभागा मध्ये सांगी काय मी काय किडा पाडेले बा सासरवाडी मा ती काय खरं सांगस का कोणी. मग ती माय म्हणणार गैरा दारू पेस माल मार टोक करस असं करस गैरा त्रास देस मग मी लागेल मी अडीचशे मग आम्ही असं केस टाकलं डमुक टाकले असं. मग त्या बाय माय व इथले चांगली पोर ना असं तकदीर फुटी घे असं पोरी निघतस वायबार निघतस असं अमुक डमुक त्या बी चाव आहेत. मग मी थोडं दूर थांबेल होतो जाऊ द्या. मग ती उडी चालली की लगेच त्या नेमकं मी मागे उभा तू पुढतं त्या बाया नेमकं मनाच गाव नेवा त्यात मना जाडे राहायला होता ते 20-25 वर्ष. पण ते आधार त्या दुसरा गावाला राहायला चालला त्याला दामना गाव ना त्याच बाईस नाही अको मला बोलाव बा म्हणे तू इकडे कसं काय काम काढ. मग आज मी का आत्या म्हणतो दर महिन्यात मी आडे पंढरपूर वारीलेच म्हणे नेमन सांग कसं काय. मग तिथली बडी एटी जोड काय
ए टू झेड कहाणी सांगी म्हणे मालिक या लोकांनी कसं फसाड कसं लबाड क्या मारी मुरी म्हणा ऐकर नाते कशा खोट्या किशीस टाक्यात बा मनावर की 7 वर्षानंतर मी येस ना पाहिजे 1 लाख रुपया उंडा मागिरा नो बा आणि उंडासाठी ना चढ करा बा अशा खोट्या केसेस मनावर टाकेलेत आणि 1 लाख रुपयासाठी मी चढ करा म्हणून त्यांना भरपाई म्हणून या मना पाहिजे 40 लाख रुपया मना पाहिजे मागणार बा मग ते लबाड माणूस कितलं बोलो जर तेच न खरं जमानं की समोरला व्यक्तीने 40 लाख रुपये देवाने ऐपते तर तो 1 लाख रुपयासाठी छड करू शकत नाही आहे तर पटस कनी तुमले असं लोक काही कोर्टामा बाकीना म्हणतात कोल्लई बयस लबाड त्या लोक असं ते संधीना फायदा उकलतात ती अशी घटनाशी मग त्या बाया म्हणे बार म्हणे मग तू असा चांगला पोऱ्या असं पशी घ्या अमुक घे डमुक घे मग म्हणे कधी कधी तुम्ही समोरली म्हणे कसं दकाड म्हणे बोट डाकडा म्हणतो हायशी बार म्हणे ते आमना झाडे बसेल होती म्हणे चालू मग म्हणे आया सांगे की मन नवरा घरा दारू पियस मार टोक करस आणि मला आखली द्यायची म्हणे मग आत्या म्हणते मी तसं आहे का नाही रे बा म्हणे तुला तर वैकतस म्हणे आम्ही म्हणे तुना बाबाले वैकतस तुना बापले वैकतस तू दाखला मोठा आमना गली माझा आहे ना आम्ही तुला चांगला वैकतस म्हणे बडं घरबार तुम्हाला देवदानी शेत तुम्ही कोणी लढाई नाही बांधगडणी लोक तर तुम्हाला बडा चांगला आहेत म्हणे आणि ऐकच काय अशी लबाड बोलच म्हणे म्हणते ते तसाच लबाड बोलतस त्या लबाड बोलीस तेच ना पैसा कमावणार धंदा आहेत म्हणतं ते ती बाई म्हणे अरे लवकर मोठाक म्हणे इथे इथला बाळा बोलस तर भविष्य मग तुला काही त्रासदायक तरी म्हणे काय बी आई वाटले जै म्हणे तुला म्हणे आई तर पुरी आहे अशी आई दिकस म्हणे असं तसं विषय जाय ते निष्कर्ष की माणूस ना मन परिवर्तन कसं होस की अपुरी बातमी जाय की किंवा अपुरं निष्कर्ष असं होऊ शकस ते बरंच आहे ते बायाज मन गावने त्याचा चांगला वैक येतेच नाही लगेच मन माझली शंका निघी की आई पोरला बारशे बा आई काय बी ताबा मारानी अपोर एकदम निर्विष येईल सोबारी खाणार शोक नाही दाखला मोठा आपला आडे वहिले येस ना बडं घर भरले आपण ऐकतात ते असं काहीतरी समाज मग कधी मध्ये वस आता तेच नाही कसं कवरच नाही 100 संख्या तेच नाही मोठी प्रजाती आता बडा तेच ना माणसे कोणी जीव कार होतो पर्या व्हिडिओ बनवला अमुक डमुक कसं काय आहे तेच सांग त्या काय खरं सांगतात नाही आमनी नातनी आमनी आंडेरनी आमनी भाचीने काय किडा पाडेल हिने काय आई करेल तसं त्या लोक नाही हो तो पर्या असा शे तो तसा शे अमुकशे डमुकशे आणि आम आईशे तसं शे लोकांतले काय टाइम करवी पडे जास्त कारण की त्याची संख्या जास्ती आता मी कसा एकटा बुकी कितला चाटी कितला व्हिडिओ बनाईन कितला आली समाजले समजाडीन कितला सांगी की बो या लोके लबाडचे आहेत या लोके असा पसाडचं तसा पसाडचं अमुक डमुक समजले तेव्हा काही फरक पडत नाही कोणी असा व्हिडिओसवर जसा मी भरोसा ठेवली ना बाकीना लोके जाऊ दे हो असं शे तसं शे असं काही चालस का ना असा व्हिडिओ जे तेवढं आठवलं म्हणून पाठवलं तेवढं म्हणून व्हिडिओ बनाडा मी तो विकी पाटीलना आपण वेगळाच विषय मागू शिकत तर जे जाय ते जाय एकदम वाईट जाय तो पोऱ्यानं असं व्हायला नको पाहिलं होतं काही सुजरी जातं हायवे जातं ते जातं पण जाऊ द्या तो पोऱ्याना बी आपण तटला नाहीत काय मी तटला नाही का तुम्ही तटला नाही त्यांना देवधर्म तेल माहिती चला आवडो तुम्ही व्हिडिओ ऐकावी गणज 8 मिनिटं घ्या जय हिंद जय खांदे जय महाराष्ट्र जय बाली जय बालाजी नमस्कार धन्यवाद सर्व समाज बांधवाचा जे व्हिडिओ ऐकला असेल तर थँक्यू